गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इतका जोराचा पाऊस झाला आहे. मी चेरीच्या झाडाजवळ आहे. तुम्ही बघू शकता इथं पाणी बघा किती साठलं आहे. हे पहा, हे वेस्ट बेंगॉलमध्ये अगदी सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत पाऊस पडतो. सगळ्या मुळाशी पाणी असं साचतं. कशी येणार फळं भाज्या तुम्हीच सांगा. हे चेरी टपोऱ्या आलेल्या आहेत, दिसतात. हे पहा, सगळं झाडावर पाणी आहे. पाण्याचे थेंब पडतात टपाटप टपाटप. हे बघा, चेरी पण मिळतात सुंदर. आपल्याला सगळीकडे पाणी आणि चिखलच दिसणार आहे सध्या. आपल्या बागेत ही सगळ्या झाडांच्या मुळाशीही बघा इतके छान चेरीज लागलेत. तुम्ही बघू शकता, इतकं भारी वाटतंय ना. हे बघा, काय निसर्गाची कमाल आहे. हे पहा, फ्रेंड्स, खाली पण सडा पडलाय चेरींचा. हे बघा, हे पहा इतक्या. वाव फ्रेंड्स, स्टार फ्रूटच्या ह्या रोपाजवळ आली आहे आणि ना इथं आहेत, थोडी दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे कच्चं आहे, कच्चं आहेत. हे जरा मला पिकलेलं वाटतं. हे बघा, तोडते मी. एक, हे दोन, हे तीन. बघा, हे सगळीच पडली. 4, 5 आणि अशी आपल्याला ही स्टार फ्रूट्स मिळालेत. हे गोसाळ्याच्या वेलाला फुलं भरपूर आलेत. एक छोटं गोसाळ पहा, आत्ता नाही काढायचं पण. फ्रेंड्स, हे बघा, इतका चिखल पाणी, तरी पण बिचारा हा वेल वाचलेला आहे आपला. आणि ह्या जुन्या वेलाला पण 1-2 शेंगा आलेत. हे पहा, ही लाल शेंग दिसतीये का? हे बघा, आणि इथंही आहेत. हे पहा, आणि कोळ्या पण येत आहेत. तर असं होतं इथं पावसाळ्यामुळं. मुळं सगळी पाणी पाणी साचतं. चिकनी माती असल्यामुळं पाणी त्याच्यात अजिबात आत मुरलं जात नाही. त्यामुळं हे असं होतंय. बघा, पुंगडे पण भरपूर आहेत. शेंगा मोठ्या झाल्यात, दिसत असतील. हे पहा, आलेत. एका भाजीची शेंग मिळते आपल्याला, काय काळजी नाही. आणि नवीन पण यायला लागलेत. तुम्हाला दाखवते, इतक्या भरपूर अशा. हे बघा, कोळ्या कोळ्या सगळ्या शेंगा यायला लागल्या तिथे, नवीन नवीन. बघा, सगळ्या कोळ्या शेंगा. चला जाऊया आता. तर फ्रेंड्स, हे पहा, एका भाजीची शेंग मिळाली आहे आपल्याला. हे बघा फ्रेंड्स, एक तरी भाजी मिळाली. हे बघा, जाता जाता एक शेंग मिळतीये अबबची. ह्याला तर ह्या चवळीपेक्षा जास्त मुंगळे चिकटलेत रे बाबा. हे पहा, तर ही लास्ट अबबची शेंग. तर मी तर खूप समाधानी आहे माझ्या हार्वेस्टिंगसाठी.